येस, पवित्र पोर्टल शिक्षक भरती आणि शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ज्याची आपण वाट पाहतोय तो म्हणजे इंटरव्ह्यू राऊंड. ऑलमोस्ट 8,000 प्लस उमेदवारांचा राऊंड लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 14 ते 15,000 उमेदवारांना संधी मिळेल. ऍज वी नो रूल्स आर द सेम. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा बरीचशी संदिग्धता आहे. अशी सोशल मीडिया थ्रू म्हणजे रुमर्स पसरत आहेत की हा राऊंड लागणारच नाहीये. सो व्हॉट आर द फॅक्ट्स अपार्ट फ्रॉम दॅट, की सध्या जी काही IBPS द्वारे जी परीक्षा चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा बराच गोंधळ होतोय. आणि तिसरी टेट त्याचबरोबर सेकंड फेज या संदर्भातील मी स्वतः जो काही फॉलोअप घेतलेला आहे आयुक्त कार्यालय पुणे याच्यातून त्याच्या संदर्भातीलच आहे हा व्हिडिओ आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की आता म्हणजे जसा तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की यादी कधी लागेल, यादी कधी लागेल, ऍज यू हॅव सीन की मेनी टाइम्स आपण सांगितलं होतं की 1-2 जून पर्यंत लागेल. देन व्हॉट अबाउट आता जेव्हा 2 जून संपत आलंय तेव्हा अजून एक तुम्हाला बातमी भेटते. मग असं का होतंय? व्हॉट आर द रिझन इट्स गेटिंग डिले? आणि त्याचबरोबर अजून एक असं आहे की येस, अजून एक त्याच्याबरोबर असं आहे की जरी ही यादी लागली तरी सुद्धा आपल्याला माहिती आहे की तेच उमेदवार असतात. परंतु असं एक सध्या प्रिडिक्शन आहे की सध्या निवडणुका आहेत, आचारसंहिता आहे, त्याच्यामुळे यादीच लागणार नाहीये. आणि त्याचबरोबर आता याद्याच लागणार नाही इथून पुढे असंही काही रुमर्स पसरत आहेत. त्याच संदर्भातला जो मी फॉलोअप घेतलेला आहे तो तुमच्यापर्यंत सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सो मित्रांनो, हे लक्षात घ्या, सध्या जी काही यादी ऑलरेडी नावं म्हणजे पूर्ण कम्प्लीट होतं किंवा मग आता नक्की काय झालं, कशामध्ये घोडं पेंड खाते असं पण मराठीमध्ये म्हण आहे. त्याच्या पद्धतीने आता जर तुम्हाला जर म्हणजे ह्याच धागा जर पुढे घेऊन जायचं असेल तर मित्रांनो सध्या उशीर का लागतोय हे काही जे मला माहिती मिळालेली आहे ती फक्त तुम्हाला सांगते. की सध्या कसं झालेलं आहे की जे विदाऊट इंटरव्ह्यूचे जे राऊंड आहेत त्याच्यामध्ये जे काही उमेदवारांची जे जे काही आपण पाहिलेलं आहे की 1400 उमेदवारांना सध्या जे काही निवड करण्यात आलेली आहे, नियुक्त्या चालू आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल एकच उदाहरण सांगते की त्याच्यामध्ये दिव्यांग आणि समांतर आरक्षणच्या बाबतीमध्ये सुद्धा गोंधळ आहे. दुसरा एक गोंधळ आहे की म्हणजे जे उमेदवार SCBCचे आहेत त्यांना EWE ची नियुक्ती दिलेली आहे आणि जे EWE चे आहेत त्यांना म्हणजे त्यांना ती रिकमेंडेशनच मिळालेलं नाहीये. तिसरी अजून सर्वात महत्वाची गोष्ट की 5% सुटी SCBC मध्ये होती तरी सुद्धा म्हणजे आहे की नाही त्याच्याबद्दल कोणालाच माहित नाही. त्यामुळे त्यांची जरी निवड झाली असली तरी पण नियुक्ती होताना आता त्यांना रोखून ठेवण्यात आलेलं आहे. बऱ्याच गोष्टी, बरेच इश्यू तुम्ही पाहिले असेल. बरेच असे उमेदवार आहेत ज्यांना जास्त मार्क्स आहेत परंतु त्यांच्यापेक्षा 5-6 मार्क्सनी कमी असणारा उमेदवार सुद्धा लागलेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि असं जे झालेलं आहे विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये, आणि आपल्याला माहितीये की हा कदाचित हा शेवटचा राऊंड असेल. उद्या कन्व्हर्जन राऊंड लावू असं म्हणतात आहे, परंतु जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत लागणार नाहीये. म्हणजे ते अजून डोक्याला आपल्याला हेडकच आहे. मग आता याचं काय कसं काय किंवा याच्या पुढे ते काय डिसिजन घेतील. तर मित्रांनो, तर याच्या संदर्भात जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या आम्ही जे पूर्ण जे काही 8,000 प्लस पाहतोय की जे उमेदवारांची यादीला त्यांची पूर्णता आम्ही एकदा रिवाईज करून पाहतोय की त्याच्यामध्ये अशी चुकीची निवड कोणाला दिली जाऊ नये. आणि त्याचबरोबर टेक्निकल सुद्धा गोष्टी खूप आहेत. तर हा राऊंड लागेल का? अर्थातच तुमच्या मनामध्ये तर प्रश्न आहे की कारण सध्या जे काही वातावरण आहे, जे काही सतत मनामध्ये भीती आहे की लागणारच नाही, मग ते खरं आहे का? कारण या संदर्भात बरेच मला मेल्स आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत, कॉल्स आलेले आहेत. सो त्याच संदर्भात जो काही आज पुणे आयुक्त कार्यालय जो फॉलो घेतलेला आहे त्याच्यानुसार असं आहे की लक्षात घ्या, काही झालं तर हा राऊंड लागणार आहे. त्यामुळे राऊंड लागणार नाही असं तुम्ही निगेटिव्ह पसरू सुद्धा नका. बरं, यादी कधी लागेल मित्रांनो? सध्या जे काही त्यांचं काम झालंय ते कम्प्लीट झाल्यावर यादी लागेल. आणि सध्या यादी लावायला घाईच नाही असं त्यांचं सध्याचं म्हणणं आहे, कारण शाळा सुरू होणार आहेत 16 जून पासून बऱ्यापैकी महाराष्ट्र राज्यातल्या. आणि तिथून पुढेच इंटेरियर राऊंडची प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे आणि सध्या जे काही मुख्याध्यापक आपण बोलतो की त्यांना सुट्ट्या नाही आहेत किंवा जे पर्यवेक्षक किंवा असतात त्यांना सुद्धा सुट्ट्या नसतात, ते असतील ते DV करून घेतील, असेही काही मेसेजेस येतात आहे. त्या संदर्भातले सुद्धा जेव्हा फॉलोअप घेतलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या ट्रेनिंग चालू आहे शिक्षकांचं. 12 वर्षाचं ट्रेनिंग चालू आहे. प्रत्येक जिल्ह्यावर ट्रेनिंग चालू आहे. त्यामुळे तिथं सर्व लोक गुंतलेले आहेत. त्यामुळे प्रथमतः यादी लागत असताना चूक होऊ नये. ऑलरेडी आपल्याला माहितीये की टप्प्याटप्प्यामध्ये कार्यक्रम केलेला आहे. तेच उमेदवार पुन्हा एकदा 50% विदाऊट इंटरव्ह्यू राऊंड मध्ये, आता इंटरव्ह्यू राऊंड मध्ये अजून त्याची वाढतोय की काय असं म्हणजे आहेच, भीती आहेच. वरच्या वर्गांना संधी आहे त्यामुळे तेच उमेदवार येतील. मग हे जे काही कंटिन्यू वाट पाहणार आहे त्यांची वाटच लागणार आहे. ही सगळी परिस्थिती असताना अजून दुसरी कोणतीही चूक होऊ नये
याची मात्र प्रामाणिकपणे काळजी घेण्याचा प्रयत्न सध्या आयुक्त कार्यालयातून चाललेला आहे. आणि मी ते स्वतः म्हणजे जेव्हा आपण स्वतः त्या गोष्टी स्वतः म्हणजे असं टेस्टिंग करून बघतो तेव्हा मात्र त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा. सो दोज हु आर रिअली अँड इगरली वेटिंग फॉर इंटरव्ह्यू राऊंड, डोंट वरी. आणि ज्या काही सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या काही रुमर्स पसरल्या जातात आहे किंवा सांगितलं जातं की लागणारच नाही किंवा आता संपलेली आहे भरती 2022ची आणि ऑल दॅट स्टफ, तर काही विश्वास ठेवू नका असं मी म्हणणार नाही. परंतु एकच सांगेल की हा राऊंड लागेल, भले उशिरा लागेल. आणि मला सुद्धा असं म्हणायचं आहे, आज सुद्धा हेच सांगण्यात आलं की बाबा उशिरा लागू द्यात परंतु व्यवस्थित लागू द्यात. देर से आएंगी आने दो बट दुरुस्त आने दो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, कारण ज्या चुका पहिल्यांदा झालेल्या आहेत त्याच लागू नयेत. मग त्याच्यामध्ये अजून एक मुलांच्या मनामध्ये प्रश्न आहे की निवडणूक आहेत, आचारसंहिता आहेत, कुठल्या 70,000ची भरती. आजच न्यूजपेपरला तुम्ही पाहिलं असेल की 70,000ची भरती निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकणार आहे. मग हा शिक्षक भरतीचा राऊंड अडकेल का? तर मित्रांनो अजिबात सुद्धा नाहीये, कारण ऑलरेडी याला परमिशन, याच्या संदर्भातली सगळी प्रोसेस ऑलरेडी एक राऊंड झालेला आहे. त्याच्यामुळे तो अडकण्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. फक्त सध्या जे काही दिव्यांग उमेदवार आहेत किंवा त्यांची जेव्हा नियुक्ती देताना किंवा त्यांचं रिकमेंडेशन करताना थोडासा वेळ होतोय. जवळपास त्यांनी आजच्या सांगितलेल्या डेटाप्रमाणे 13.5 ते 14,500 जवळपास एवढ्या उमेदवारांचं त्यांना रिकमेंडेशन करायचं आहे. इंटरव्ह्यू राऊंड मध्ये एका जागेसाठी 10 उमेदवार असतील आणि याच्यासाठी हा सगळा म्हणजे हे सगळं चालू आहे. तरी पण पाहूया अजून याच्याबद्दल अजून पुढे आपल्याला काय समजतंय. परंतु सध्या पॅनिक होऊ नका. आणि कोणी काय सांगितलं त्याच्यापेक्षा, जर मला असं वाटतं त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा स्वतः जर तिथे जाऊन आलात आणि स्वतः बघितलं तर ही गोष्ट खूप बऱ्यापैकी क्लिअर होणार आहे. जेणेकरून तुमच्या मनातला हा जो प्रश्न आहे तो सुद्धा निघून जाईल. सो डोंट वरी ॲट ऑल. राऊंड लागणार आहे. थोडासा उशीर लागला तर लागू द्या, परंतु राऊंड लागणार आहे. आणि जे सांगतात की इंटरव्ह्यू आधी लागणार नाही त्यांना जस्ट निग्लेक्ट. आणि ऑल द बेस्ट. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड आणि आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. आणि अजून काही अपडेट्स असेल तर नक्कीच चॅनलवरती नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. सो दॅट्स इट फॉर टुडे. जय हिंद.